भक्त म्हणून आम्ही दर्शनाला जात असताना या पुजाऱ्यांच्या पाया पडतोय, देवाचे सेवक म्हणून, आणि त्यांनी जे मारहाण करायचं ते चुकीचं आहे. त्यांना मारहाण केली, त्या भक्तांची नाव पोलिसांनी त्या आरोपपत्रात घातली, पण जे मारहाण करणारे एवढ्या मोठ्या संख्येने पुजारी होते त्यातल्या पुजाऱ्याचं मात्र कुणाचंही नाव घातलं नाही, त्यांना अनोळखी म्हणून घातलं. आमच्यातल्या लोक लग्न होणाऱ्या लोकांनी ज्योतिबा जायचं का नाही अशी गुंडगिरी चालली, त्या गुरुवानी गुंडगिरी चालली, लुटायचं, पैसे काढून घ्यायचं, देवाला अभिषेक घालतो म्हणजे 500 5,000 घ्यायचं, अभिषेक तुमचा पहिल्या वेळी घालतो, अशी लोक गुरुवानी आता किती वर्ष असा गुरुवानी छंद मारला त्या ज्योतिबा. देव देव म्हणून राहिला पाहिजे. या पुजाऱ्यांनी जो देवाला जो देवाचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय याचा मी निषेध करतो. पुजारी हटाव, ज्योतिबा वाचवा. एवढीच आहे की पुजारी हटाव आणि ज्योतिबा मंदिर बचाव. ज्योतिबा नावाने चांगली बघा. काही दिवसांपूर्वी ज्योतिबाच्या डोंगरावरती एक वाद निर्माण झाला होता. पुजाऱ्यांमध्ये आणि भाविकांमध्ये हाणामारी झाली होती आणि याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले की त्या व्हिडिओचे पडसाद अखंड महाराष्ट्रभर उमटायला चालू झाले होते. आणि याच्याच निषेधार्थ म्हणून त्याच दिवसांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ज्योतिबाच्या डोंगरावरती व्यापाऱ्यांनी आपली दुकानं सुद्धा बंद केली होती. मात्र त्याचा पडसाद अजूनही दिसतोय आपल्याला. प्रशासन याची दखल घेते काय हे पाहण्यासाठी आणि प्रशासनाने दखल घ्यावी यासाठी अक्षरशः डोंगरावरील काही नागरिकांनी हजारोंच्या संख्येने मोर्चा काढलेले आहेत. मोर्चाचे सगळे मंडळी आपल्यासोबत आहे, हजारोंच्या संख्येने भाविक आहेत. आपण जाणून घ्यायचंय एकंदरीत काय परिस्थिती आहे सर या मोर्चाची आणि एकंदरीत किती नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. आज आता ह्याची व्याप्ती तुम्हाला कळत असेल की बाबा हा फक्त परितेकरांचा प्रश्न राहिला नसून हा पूर्ण जिल्ह्याचा आहे आणि महाराष्ट्रातून या मोर्चामध्ये लोक सामील झालेले आहेत. एका बाजूला चुकीच्या पद्धतीने लोकांनी ज्या पुजाऱ्यांनी भक्तांच्या वरती मारहाण केली त्याचा आम्ही निषेध केलेलाच आहे. एका बाजूला भक्त म्हणून आम्ही दर्शनाला जात असताना या पुजाऱ्यांच्या पाया पडतोय, देवाचे सेवक म्हणून, आणि त्यांनी जे मारहाण करायचं ते चुकीचं आहे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्या पुजाऱ्यांना हटवून हे देव ज्योतिबा मंदिर रिकामं केलं पाहिजे. आणि म्हणून आमचा एकच नारा आहे, पुजारी हटाव, ज्योतिबा मंदिर बचाव. अगदीच. आणि या मोर्चाच्या माध्यमातून सगळ्या हजारो भाविकांची मागणी नेमकी काय असणार आहे प्रशासनाकडून? एवढीच आहे की पुजारी हटाव आणि ज्योतिबा मंदिर बचाव. आणि या मोर्चामध्ये साधारण कितीच्या संख्येने गावचे नागरिक सहभागी झालेले आहेत? जवळजवळ 50च्या आसपास गावातून या मोर्चामध्ये नागरिक सहभागी झालेले आहेत. आपण बघितलं तर हजारोमध्ये ही संख्या आपल्याला दिसेल. हजारोमध्ये आपण जिकडे तिकडे बघाल तिकडे सगळे लोक दिसतात. इतक्या उत्स्फूर्त प्रतिसाद या मोर्चाला आहे. म्हणजे या पुजाऱ्यांच्या अत्याचाराचा कोण ना कोण प्रत्येक वेळी बळी ठरलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून ही मंडळी उत्स्फूर्तपणे या मोर्चात सहभागी झालेली आहेत. एकंदरीत जे मारहाणीचे व्हिडिओ होते सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते आणि व्हायरल झाल्यानंतर सुद्धा त्या गोष्टीवरती कारवाई झालेली आहे की नाही? कारण असंही म्हणण्यात येते की काही पोलीस अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. मग त्यावेळेस काय वातावरण त्या ठिकाणी कायमस्वरूपी आणि यात्रेच्या उत्सवाच्या निमित्ताने तरी एक पोलीस चौकीचं नियोजन तिथं प्रशासन केलेलं आहे. तिथं कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त असतात. पण असं असताना सुद्धा आमच्या भक्तांना मारहाण केली, त्या भक्तांची नाव पोलिसांनी त्या आरोपपत्रात घातली, पण जे मारहाण करणारे एवढ्या मोठ्या संख्येने पुजारी होते त्यातल्या पुजाऱ्याचं मात्र कुणाचंही नाव घातलं नाही, त्यांना अनोळखी म्हणून घातलं. म्हणजे सुरुवातीपासूनच प्रशासन सुद्धा, पोलीस प्रशासन सुद्धा त्या पुजाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करते असा संशय घेण्यास पुरेसा व्हावा या बाबतीमध्ये. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे 2 दिवसावरती 4 दिवसावरती दख्खन दिग्विजयांची मोठी यात्रा, चैत्र यात्रा भरणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती पुजारी आणि भक्त यांच्यामधला इतका मोठा संघर्ष जो आहे तो दिसायला मिळतोय. पण याचे परिणाम यात्रेवरती होतील असं का वाटतं का? कारण लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेमध्ये सहभागी होतात. मोर्चात असणारे सगळेच ह्या ज्योतिबाचे भाविक आहोत. आमचं कुलदैवत सगळ्यांचं ज्योतिबा आहे. ज्योतिबाच्या यात्रेमध्ये कुठलाही अडथळा यावा अशी कुठल्याही यातल्या भक्ताची इच्छा कदापि असणार नाही. पण आमच्या गावावर जो अन्याय झाला आणि त्या निमित्तानं आम्ही त्याला वाचा फोडली असता त्याची व्याप्ती बघितली तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून अशा प्रकारच्या घटना प्रत्येकावर घडल्यात. आम्ही या जिल्ह्यातले, या तालुक्यातले, यांच्या गावाशेजारचे असून आमच्या लोकांना जर इतके अमानुषपणे हे मारहाण करत असतील
तर परराज्यातून येणाऱ्या भाविकांची तिथे काय अवस्था असेल ही कल्पना केली बरे आपण. या सगळ्या गोष्टीचा विचार करून या सगळ्या समस्त महाराष्ट्रातल्या भक्तांना लढवण्याचा जो प्रकार चाललाय तो कायमचा संपावा या निर्धारानं आम्ही या मोर्चामध्ये उतरलेलो आहोत आणि याचा पाठपुरावा आम्ही शासनाकडे करू. बरेच आमच्या नागरिकांचा यामध्ये सहभाग थोडाफार होता, त्यांना थोडीफार मारहाण झाली असं थोडंसं कानावर पडतं. हे खरं आहे का? नाराज झाली म्हणून आज परित्या गावापासून घराघरातून आबाल वृद्धांच्या सहित महिला यामध्ये सामील झालेले आहेत. कारण का आम्ही त्या परित्यकरांच्या बरोबर जो हल्ला झाला याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही बाहेर पडलोय आणि ह्यामध्ये तुम्हाला आता दिसेल की महाराष्ट्र पूर्ण यामध्ये सामील झालेला आहे. अगदीच, परंतु याचा सकारात्मक परिणाम होईल असं वाटतं का तुम्हाला? हो, 100% सरकारला विचार करावा लागेल, शासनाला विचार करावा लागेल. कारण एवढ्या प्रमाणात जर लोक बाहेर रस्त्यावरती पडत असतील तर उद्याच्या यात्रेवरती सुद्धा या गोष्टीचा परिणाम होणार आहे. आमचं एवढंच मत आहे की हा देव म्हणून राहिला पाहिजे. या पुजाऱ्यांनी जो देवाला जो देवाचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय याचा मी आपण पाहिलेलं आहे परिते गावासह अखंड अजून 50 गावामधील भाविक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. जी भांडणं होती, ज्या भांडणांचे पडसाद सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले, त्या भांडणांचे पडसाद आता कुठेतरी मोर्चाच्या रूपात उमटलेले आहेत. कोल्हापूरमध्ये दसरा चौकापासून कलेक्टर ऑफिस पर्यंत चाललेला हा मोर्चा नेमका काय रंग घेतो, नेमका नागरिकांची जी मागणी आहे ती नागरिकांची मागणी पूर्ण होते का? कारण 2 दिवसावरती चैत्र यात्रा येऊन ठेपलेली आहे आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती मंदिराच्या पुजाऱ्यांच्या विरोधात हा मोर्चा निघालेला आहे. पाहूया त्या नेमका मोर्चाचा मतितार्थ काय निघतो, मोर्चाचे पडसाद काय मोडतात आणि मोर्चाचा उद्देश काय ठरतो? माझं नाम बळीराम अंदा कळके, प्रयाग चिखली, पंचायत समिती सदस्य आहे. आमच्या ज्या भागात परिते मतदारसंघात आमच्या लोकांनी अन्याय झालाय त्या अन्यायाविरुद्ध लोकांनी मोर्चा काढलाय. ज्योतिबाव आमची लोक खेते चालू आहेत. खेत्यानिमित्त आमची लोक प्रत्येक रविवारी खेता असतोय, खेत्यात दर्शन घेतात. आता चैत आलाय, चैताच्या आधीशी काठी लोक फिरवून 5 प्रदर्शन काढत असतात. ज्योतिबा 5 प्रदर्शन दुसऱ्या फेरीला दंगा त्या गुरुवानी एवढा मोठा दंगा काढला त्या आमची पोरांचा मॉब काठी संघटनी 5-50 पोरं आमची काठी नाचवत असल्यामुळे 5 पोरांची काठीला त्याची सण झाला नाही. तिथं गर्दी झाल्यामुळे तिथल्या लोकांनी आमच्यातल्या भक्तांनी हाणामध्ये नारळ फेक ते नारळा शिंदी काढणारे घेऊन आमच्या अंगावर येणे कार्यकर्त्यांच्या हे यांच्यासारखं तिने वाईट काय केलं नाही. इथून पुढे असं झालं आमच्यातल्या लोक लग्न होणाऱ्या लोकांनी ज्योतिबा जायचं का नाही अशी गुंडगिरी चालली. त्या गुरुवानी गुंडगिरी चालली, लुटायचं, पैसे काढून घ्यायचं, देवाला अभिषेक घालतो म्हणजे 500चं 5000 घ्यायचं, अभिषेक तुमचा पहिल्या वेळी घालतो. अशी लोक गुरुवानी आता किती वर्ष असा गुरुवानी छंद मारला त्या ज्योतिबाव. हे कुठं तर कलेक्टर साहेबांनी ही गुरुव बगला काढून पंढरपुरासारखं शासकीय माणसं ठेवून हे लोकांचे दर्शन गुरुव नारळ फोडायचं राहून द्या. ते नारळ विकून आता अशी गुरुव आमच्या लोकांची मारत असेल ह्याच्यासारखं काय वाईट नाही. आमच्यातल्या आता आया बहिणी हजारो लोक महिला आमच्यातल्या आल्यात, माणसं आल्यात, लहान मुलं सुद्धा आल्यात, घराला कुलप घालून सुद्धा एवढ्या त्या करून त्यात काय तर रश आहे. कलेक्टर साहेबांनी जी बारकाई चौकशी लावावी ज्योतिबा नावाने चांग बघा. तुम्ही जर आज बघितलं तर या परिते गावातील जनता सगळी रस्त्यावर उतरलेला आहे. त्याचं कारण असं की गेल्या रविवारी झालेल्या भाविकांच्या हल्ल्यावर त्याचा निषेधार्थ म्हणून या भक्तांना न्याय मिळाला पाहिजे. पुजारी हटाव ज्योतिबा वाचवा ही टॅगलाईन घेऊन आज साऱ्या 52 खेड्यातील जनता ही आज कोल्हापूर येथे रस्त्यावर उतरलेली आहे. तरी या प्रशासनाने वेळीच याची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा इथून पुढे आमचं आंदोलन तीव्र असणार. याची प्रशासनाने दखल घ्यावी. आमची एकच मागणी आहे, पुजारी हटाव. आमची एकच मागणी आहे, पुजारी हटाव. मी युवराज पांडुरंग कवडे, आवळी बेदरूक. मी स्वतः पेशंट असताना मी ह्या अँब्युलन्स मधनं अभिषेक युवा शक्ती गोटवडे या अँब्युलन्स मधनं आलेलो आहे आणि आमच्या भक्तांना जो अन्याय झालाय त्याविरुद्ध पुजाऱ्यांना ही त्यांची शिक्षाच मिळावी ही मी नम्र विनंती करतो. तुम्ही मीडियाच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला दाखवू शकतायसा की ही जनता कशा पद्धतीने रस्त्यावर उतरलेली आहे आणि तुम्हीच आमची चळवळ वाढवू शकता, तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता. कारण मीडिया हा 3रा लोकस्तंभ आहे, त्यामुळे तुमचेही आम्हाला या मोर्चाला योगदान आहे. त्याबद्दल तुमचेही मनपूर्वक आभार मानतो.